नमस्कार, मी शीतल माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज मी तुमच्यासोबत छान अशी अळीवाच्या बियांची म्हणजेच हलीमच्या बियांची माहिती शेअर करणार आहे। काही भागात याला अळीवच्या बिया म्हटलं जातं किंवा काही भागात हलीमच्या बिया म्हटलं जातं। हे अगदी आपल्या आरोग्यासाठी रामबाण असा या बियांचा उपयोग होत असतो। या बिया आपल्या प्रत्येक आजारावर अगदी गुणकारी आहेत आणि या बियांमध्ये खरंच खूप चांगले तत्व आहेत, त्यामुळे या बिया आपल्या आहारात समावेश केलाच पाहिजे। हल्लीच्या जीवनात सगळीकडेच भेसळ ही झालेली आहेत आणि आपल्या शरीराला त्याचं खूप नुकसान होत आहे। तर आपण आपली काळजी ही स्वतः घेतली पाहिजे। तर त्यासाठी आज मी तुमच्यासोबत छान अशी अळीवच्या बिया म्हणजेच हलीमच्या बियांची माहिती शेअर करणार आहे, जेणेकरून ती तुमच्या आरोग्यासाठी फायदेमंद ठरेल आणि तुम्हीही तुमच्या आहारात अळीवाच्या बियांचा समावेश नक्कीच करा। या बियांचा जेवढा फायदा आहे तेवढे नुकसानही आहेत। तसेच या बिया कोणी खावेत कोणी नाही खावे याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओतून दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आज आपण अळीवच्या बियांची म्हणजेच हलीमच्या बिया गार्डन क्रेस सीड्स असेही म्हटले जाते, ह्या बियांची माहिती बघणार आहोत। ही एक अतिशय पौष्टिक आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे। याच्या लहान लालसर तपकिरी बियांमध्ये लोह म्हणजेच आयरन, कॅल्शियम, प्रथिने, फायबर, फॅलिक ॲसिड आणि जीवनसत्वे भरपूर असतात। बाळंतपणात आईचे दूध वाढवण्यासाठी अळीवाचा वापर केला जातो। याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहेत। अळीवाचे प्रमुख आरोग्यदायी फायदे आज आपण बघणार आहोत। नंबर 1, रक्त वाढवणे म्हणजेच ॲनिमियावर गुणकारी। अळीवामध्ये लोहाचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते। नंबर 2, हाडे मजबूत होतात। भरपूर कॅल्शियम असल्यामुळे हाडे आणि सांधे मजबूत होतात। कंबरदुखी व सांधेदुखी कमी होते। नंबर 3, प्रतिकारशक्ती आणि पचन। यात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात। पचनक्रिया सुधारून बद्धकोष्ठता दूर होते। नंबर 4, केस आणि त्वचा। अळीवाचे सेवन केल्याने केस गळणे थांबते आणि त्वचा तजेलदार बनते। हल्लीच्या जीवनात केस गळती ही भरपूर होत असते। बऱ्याच मुलींना, कॉलेज गोईंग मुलींना तसेच महिलांना हेअरफॉलचा त्रास असतो आणि त्वचेवरही पिंपल्स, वेगवेगळ्या प्रकारचे डाग हे पडत असतात। तर अशा वेळेस तुम्ही जर अळीवाचे सेवन केले तर तुमच्या केस गळती थांबू शकते आणि त्वचाही तजेलदार आणि तुकतुकीतही बनू शकते। तर नंबर 5, बाळंतपणासाठी उपयोगी। बाळंतपणीला ताकद देण्यासाठी आणि दूध वाढवण्यासाठी याची खीर किंवा लाडू बनवले जातात आणि ते तिला दिले जातात। तर अळीव कसे खावे आणि पदार्थ कोणते घालावे? तर अळीवाची खीर। अळीव हे 10 ते 15 मिनटं पाण्यात वा दुधामध्ये भिजवून त्यात गूळ आणि खोबरे घालून तुम्ही याची छान अशी खीर बनवू शकता आणि अशा पद्धतीने ती खाऊ शकता। नंबर 2, अळीवाचे लाडू। ओले खोबरे, गूळ, खारीक, बदाम आणि अळीव एकत्र करून पौष्टिक लाडू बनवून ते तुम्ही खाऊ शकता। नंबर 3, भिजवून सेवन। रात्रभर थोडे अळीव पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी लिंबाचा रस घालून पिऊ शकतात। अळीवाचे आरोग्याशी संबंधित फायदे आणि ते कसे वापरावे हे मी तुम्हाला या व्हिडिओतून समजून सांगितलेलेच आहेत। अळीव हे शरीराला नैसर्गिक उष्णता देणारे आणि लोहाचा आयरन मोठा स्रोत मानले जाते। अळीवाचे अनेक गुणधर्म आणि उपयोग आहे। अळीवाला इतर नावे आहेत हळीव, हलीम, हिंदीमध्ये हलीम म्हटले जाते। प्रकृतीनुसार अळीव उष्ण गुणधर्माचे असते, म्हणून हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसातच याचे सेवन प्रामुख्याने केले जाते। पारंपरिक पदार्थ म्हणून बाळंतपणानंतर महिलांना ताकद मिळावी व दूध वाढावे यासाठी याची खीर किंवा लाडू बनवून खाऊ घातले जाते। आरोग्यासाठी हे खूपच फायदेमंद आहे, हे मी तुम्हाला सांगितलेच आहे। आपले हिमोग्लोबिन वाढवते, तसेच रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते, हाडे मजबूत करते। कॅल्शियमचा चांगला स्रोत असल्याने सांधेदुखी आणि कंबरदुखीमध्ये आराम मिळतो। पचनक्रिया सुधारते। फायबरचे प्रमाण असल्याने पचनक्रिया सुधारते व तसेच अळीवाची ही खीर बनवून अगदी खाणे अगदी सोपे आहेत आणि बऱ्याच लहान मुलांनाही खीर आवडत असते। तसेच तुम्ही
तुम्हाला जर लाडू आवडत नसेल तर तुम्ही याची खीर बनवूनही सेवन करू शकतात. आणि तुमच्याकडे जर वेळ नसेलच तर तुम्ही रात्री थोडीशी अळीव हे पाण्यात भिजत घालून लिंबाचा रस घालूनही तुम्ही याचे सेवन करू शकता. आता आपण अळीवाचे फायदे तर बघितले, पण अळीवाचे तोटे काय आहेत तेही बघणार आहोत. अळीव हे अतिउष्णता. अळीव प्रकृतीने खूप गरम असते, त्यामुळे जास्त खाल्ल्यास पित्त किंवा पोटात जळजळ होऊ शकते. नंबर 2, पोटाच्या समस्या. जास्त प्रमाणात खाल्ल्यास पोटदुखी आणि अपचन होऊ शकते. नंबर 3, गर्भवती महिलांनी काळजी घ्यावी. गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात अळीवाचे अतिसेवन गर्भाशयावर परिणाम करू शकते, म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच अळीवाचे सेवन करावे. काही प्रकरणांमध्ये हलीमच्या बियांमुळे म्हणजेच अळीवच्या बियांमुळे हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः ज्या व्यक्तींना आधीपासूनच काही आजार आहेत त्यांच्यामध्ये, जरी त्यातील ओमेगा फॅटी ॲसिड्समुळे त्या हृदयासाठी आरोग्यदायी मानल्या जात असतात, तरी त्यांच्या अतिसेवनामुळे हृदयाची गती वाढू शकते किंवा रक्तदाब वाढू शकतो. तर अशा लोकांनीही अळीवच्या बिया खाणे टाळावेस. तसेच तुम्ही या विषयावर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घेऊ शकतात. या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अळीवाची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच अळीवच्या बिया ह्या कोणी खाल्ल्या पाहिजे आणि कोणी नाही खाल्ल्या पाहिजे, अळीव खाताना कशा पद्धतीने तुम्ही त्याचा आहारात उपयोग केला पाहिजे, या संपूर्ण गोष्टीची माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तसेच तुम्हाला अजून कुठल्या प्रकारच्या गोष्टींविषयी माहिती हवी आहे तेही तुम्ही कमेंट्स करून नक्कीच सांगू शकता. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुमच्याही आहारात अळीवाचा समावेश नक्कीच करा. चला तर मग परत भेटू एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा. हाईपचं बटनही क्लिक करा.